मम्मी मम्मी कुठे आहेस तू? मी इकडे आहे. काय झालं? तू तू कशाची तयारी करत आहेस? मी करत आहे आषाढीचे आपलं तळण करत आहे. तर त्यासाठी मी कापड्या बनवत आहे. तर आता मी चालू करत आहे. तर तुला बघायचं का कशा बनवायचं ते? हा, तू मला पण शिकव ना. चल मग एक दाखवते तुला काय काय घेतलं साहित्य. तर बघ इथे मी इथे बघा सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बघा इथे मी घेतलेलं आहे. इथे सगळ्यात अगोदर तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी हे या वाटीने मोजून घेतलेलं आहे. ही वाटी आहे ना, हे 1 वाटी गूळ आहे. तर याच वाटीने मी इथे 2.5 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्या 2.5 वाटी घेतलेलं आहे. तर आपण नंतर सांगते मी. तर ही अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तेल घेतलेलं आहे. हे सोपचं पावडर आहे. म्हणजे मी सोप थोडीशी याची बेलांना अशी कुस्करून घेतलेली आहे. खसखस आहे आणि मीठ आहे अर्धा चम्मच. आणि आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे. गूळ आहे ना, तितकंच आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर आता पुढची रेसिपी दाखवते. मम्मी मम्मी तू याच्यानंतर आता काय टाकणार आहेस? मी आता टाकणार आहे हे गूळ टाकणार आहे या पातेल्यामध्ये. हे बघ गूळ टाकलेला आहे मी. आता याच कटोरीने मी 1 कटोरी पाणी घेणार आहे. बघू शकता इथे गॅस पण चालू केलेला आहे. गूळ टाकलेला आहे मी. आणि बघू शकता तुम्ही इथे 1 कटोरी पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला जास्तच गोड हव्या असतील तर तुम्ही ना थोडंसं पाणी कमी करू शकता यामधलं. तर मी इथे आम्हाला जास्त तेवढं गोड नाही चालत म्हणून मी इथे थोडंसं म्हणजे बरोबरीचंच पाणी घातलं. 1 वाटी गूळ तर 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे मी. तर मी आता गॅस फास्ट करते. आपल्याला इथे पाक बनवायचा नाही. खाली हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे पूर्णपणे. याचं पूर्णपणे पाणी तयार झालं पाहिजे असं करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी आता मिसळवते चमच्याने. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान असा गूळ असा वितळवून घ्यायचा आहे. तर आपल्याला पाक करायचा नाही, इथे छान असं वितळवूनच घ्यायचं आहे. तर मी गूळ ना चाकूने असं खिसून घेतलेला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता. बघू शकता इथे आपलं असं गूळ छान असा वितळवून झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी ना आपण गुळाचं थंड करायला ठेवायचं आहे. तर मी आता हे थंड करून घेते पाणी. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. हे बघा इथे मोठा बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये मी सगळ्यात पहिले आपण पीठ टाकून घेऊया. तर गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिले. तर बघू शकता इथे मी अर्धी कटोरी ठेवलेलं आहे आणि 2 कटोरी पीठ घातलेलं आहे. तर यामध्ये बेसन घालायचं आहे. बघू शकता सोपचं पावडर टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. एकदम अर्धा चम्मच टाकलेला आहे. आणि आपल्याला आता ना हे तेल मी इथे घेतलेलं आहे. यामधले 4 ते 5 चम्मच मी इथे काढून घेणार आहे. तितकं तेल आपल्याला मोहन करून घ्यायचं आहे कडकडीत. जास्त पण घालायचं नाही आणि कमी पण घालायचं नाही. जास्त झालं तर जास्त तेलच होईल आणि कमी झालं तर वातड होतील त्यामुळे. तर बघू शकता इतकं तेल मी आता छान असं गरम करून घेणार आहे गॅसवरती. तेल गरम होईपर्यंत हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करून घेऊया. यामध्ये ना तुम्ही हे टाकू शकता, सुंठ पण टाकू शकता. आणखी तुमच्या आवडीनुसार वेलची टाकायची तर वेलची पावडर पण टाकू शकता. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बेसन, गव्हाचं पीठ, मीठ आणि बडीशोप टाकली, हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आपल्याला. आता ना थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत ना चम्मचने मिक्स करायचं आहे. आणि मग नंतर आपण थोडं थोडं पाणी म्हणजे गुळाचं पाणी घालून आपण छान असं याचं डो तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता मी इथे हाताने छान मिक्स करून घेत आहे.
सगळं छान असं तेलाचं मोहन आपलं छान मिक्स झालं पाहिजे. असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता आपलं असं गुळाचं पाणी पण छान असं थंड झालेलं आहे. आपण आता यामध्ये थोडं थोडं करून टाकून असं छान पीठ मळून घेऊया. अशा पद्धतीने छान असं आपल्याला बघू शकता आपलं इतकं पाणी पण वाचलेलं आहे आणि इतकं पीठ पण वाचलेलं आहे. तर हे सगळं आपण यामध्ये टाकूया. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर, नंतर हे पाणी पण आपण सगळं घालून घ्यायचं. बघू शकता आपलं परफेक्ट असं माप झालेलं आहे. सगळं पीठ पण वापरलेलं आहे आणि पाणी पण सगळं वापरत आलेलं आहे. आता आपण छान असा डो तयार करून घेऊया. तर बघू शकता असा आपला डो तयार झालेला. आपण आता याला अर्धा तास रेस्ट करायसाठी ठेवूया, नंतर चालू करूया रेसिपी. तर इथे बघू शकता अशा पद्धतीचा आपण डो तयार केलेला आहे. इथे मोठ्या मोठ्या आकाराचे 3 ते 4 आपण गोळे करून घेऊया. बघू शकता इथे मी 3 ते 4 असे गोळे भरून घेतलेले आहे ना. अशा पद्धतीने आपण चपाती लाटतो अशा पद्धतीच्या आकाराचे मी करून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अशी लाटून घ्यायचे थोडंसं. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये ना याच्यावरती ना आपल्याला खसखस पेरून घ्यायची आहे. म्हणजे थोडंसंच लाटायचं आणि खसखस पेरून घ्यायची, कारण की ना खसखस सगळी चिपकून जाते, अशी छान अशी त्याला हे होते, निघणार नाही खसखस. त्यामुळे असं आपल्याला टाकायची, बेलून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने बेलून घ्यायची. जसं आपण चपाती लाटतो ना तसंच. यामध्ये काय पीठ लावायची गरज नाही, काय नाही. उलटी करायची. उलटं केलं मी आणि नंतर पुन्हा खसखस मी पेरून घेतली. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान अशी मोठी चपातीच्या आकाराचे करून घ्यायचे आणि असे काप करायचे आपल्याला मोठे मोठे. तर बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. असं थोडंसं ना तिरकस कापायचं, तर आपल्याला छान असे समोश्याच्या आकाराचे आणि आपले छान असे काप तयार होतील. तर अशा पद्धतीने कापून घ्यायचे. एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा आणि जे अशा पद्धतीचे आहेत ते ठेवले. बघू शकता किती मस्त आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तुम्हाला जर जास्त क्रिस्पी करायचे असले तर पातळ करा, आणि एकदम क्रिस्पी पण आणि थोडंसं म्हणजे खायला पण चांगले असते असे करायचे असते थोडंसं जाडसर करा अशा पद्धतीने. तर बघू शकता असे ना टाकताना ना एक एक करून टाकायचे नाही, सगळे याच्यामध्ये घ्यायचे आपल्या झाऱ्यामध्ये आणि सगळे टाकायचे आहेत. कारण की ना एक एक टाकत गेले ना ते अगोदरचे सगळे भाजून जातात, नंतर ते तसेच राहतील. तर आपल्याला ना हे भाजताना तेल ना एकदम असं कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम आकार. पहिले थोडंसं गरम करायचं हलकं बुडबुडे येईपर्यंत. नंतर आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. फास्ट गॅस करायचा नाही, कारण यामध्ये गूळ आहे ना तर लवकर करपू शकतात आणि तुम्हाला वाटेल की भाजले. तर अशा पद्धतीने गोल्डन आकाराचे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे ना कमी गॅसवरतीच भाजायचं. कमी गॅसवरतीच छान असे खायला पण क्रिस्पी छान असे होतात, खुसखुशीत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी काढून घेतली आहे आणि साईडला इथं ठेवलेलं आहे, कारण की त्याचं तेल ना त्याच्यामध्ये गळेल. तर दुसरी पण अशीच मी लाटून घेतलेली आहे. त्यावर पण अशीच खसखस पेरून घ्यायची आपल्याला. खसखस पेरून घ्यायची, उलटी पालटी करून असं छान लाटून घ्यायचंय आणि मग छान अशाच त्याच्या पण कापण्या करून घ्यायच्यात. तर सगळ्या अशाच मी कापण्या करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि तेलात टाकताना पण अशा टाकायच्या आहेत. बघू शकता तुम्ही तेल असं हलकं गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायच्यात. तर अशा पद्धतीने आपल्याला टाकायच्या आहेत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त एकदम अशा छान अशा खुसखुशीत क्रिस्पी होईपर्यंत तळूया. जास्त ब्राऊन करायच्या नाहीयेत, एकदम ब्राऊन करायच्या नाहीयेत, हलक्या गोल्डन होईपर्यंत करायच्या आहेत. आणि म्हणजे हलका गोल्डन म्हणजे थोडेसे भुरी भुरी झाली की आपल्याला काढायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मी ते सगळं तयार करून घेतलेले आहेत.
तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशा झालेल्या आहेत कापण्या. कुणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माझ्या मुलींना पण आवडल्या खूप. ती करता म्हणत होती खाऊ का, थोडं खाऊ का, तर तिला मी दिले पण 1-2 खायला. तर बघू शकता अशा पद्धतीने तिने पण शिकून घेतलं माझ्याकडून कशा बनवायच्या ते. आणि माझ्यासोबतच ती पण व्हिडिओ बनवायला होती म्हणून बघत होती ती पण कशा करायच्या. तिने पण थोडीफार मदत केली मला. तर बघू शकता अशा पद्धतीने कापण्या छान बनलेल्या आहेत. तर चला मग बाय बाय.